हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ तर ऑन केलेला पण व्हॉइस काय आला नाही, काय माहिती काय झालं. तर मी व्हॉइस ओव्हर देत आहे. तर आम्ही इकडे करत होतो एका रीलचं शूट, जी मी रील अपलोड केली आहे माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर. तर तुम्ही ती बघितली नसेल तर एकदा जाऊन ती नक्की बघा. असं चॅलेंज टाईप डान्स व्हिडिओ होती. तर जातोस का नाही खेळायला कधी? तर इकडे आम्ही श्लोकच्या टॅबवर काही वर्ड्स लिहून घेतलेले आणि ते वर्ड्स त्याला मी सांगणार होती आणि त्याला पटकन जे डोक्यात येईल त्याचं ॲक्शन करायची होती. तर अशा काइंडची ही रील होती. तर आम्ही ही करत होतो आणि हा खूप एक्सायटेड होता ही रील करायला. तर सुरुवात तर केलेली आहे. थोडंसं सामान काढतोय, ते खजूर वगैरे. ते काय आहे? पिस्ताशिओ. ओके, पिस्ताशिओ. काय माहिती चांगली नाही झाली तर वी विल नॉट रेकमेंड यू टू डू. जर चांगली झाली तर करूया, नको नाही तर नको बाबा. टाकायची का नाही चांगली झाली तरी पण? नाही द्यायचं कुत्र्याला. कुत्र्याला कुठे देतो? त्याच्यात ते हे काय बोलतात त्याला, बदाम काजू आहेत एवढे हायफाय चांगले महागडे, आणि कुत्र्याला कुठे देणार? खायची आपणच, कशी झाली आहे तशी. श्रुतीला ते टाकायची देगात्या. लास्ट ऑप्शन आमच्याकडे दिदी आणि दिदीला देऊन टाकणार. ठीक आहे, मी एवढा घेतला तर बस झालं. हे केवढा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खजूर ना, खजूर. आणि हे आम्ही जरा हेल्दी आईस्क्रीम बनवत आहे मखानाने. तर येस वी आर युजिंग दिस मखाना. तू खाल्लायस का कधी मखाना? खूप आहे. ठीक आहे, खायचे नाही आहेत बाळा. नाही कुठं खाल्लेत? नाहीतर पटा चला. हिचं लईच आता जरा हायफायच्या नादात फाय व्हायले. हो का? हसलीच तरी पण तू, म्हणजे तू पण पंचाड आहेस. बस झालंय. नाही कमी कर, कमी कर. केवढे घेतलेस बघते, राणी आहेस का? लाईट गेली आमची. कमी कर जरा ते. अरे हे मिक्स होणार ना. आई कमी कर रे तू. बरोबर आहे प्रपोशन. तू कमी कधी पाहिजे? नाही तेवढं तर पाहिजे. श्लोक खूप घेतलेस यार. नाही तेवढं पाहिजे. थांबा मी तुम्हाला दाखवते बस. आणि तेवढं घेतलं जरा तिला मिक्स व्हायला पाहिजे. तुम्ही कधी काय कुनाफा चॉकलेट खाल्लाय का? खाल्ला असेल तर खाऊ नका. लय बघवास आहे, म्हणजे एकदम पानसळ आहे. बस दोन. चॉकलेट होतं आणि तुम्हाला म्हणत होतेस नाहीये. अरे मला आत्ता लक्षात आलं. बस का दोन? मला पण दे खाय. हा आत्ता कुठे खातो? दे ना, हे काढून दे. बस झाले दोन. थांब रे. तर गाईस त्याच्यामध्ये कोको पावडर का काहीतरी असं, कोको पावडरच होतं. कोको पावडरच होतं पण आमच्याकडे ती नाहीये. मग आम्ही थोडंसं काय कॉफी तुम्ही तुम्ही कोको पावडर करून घ्या, म्हणजे करा ना तुम्ही कोको पावडर. कोको पावडर करा. तर आम्ही जराशी हे बघा, हे पॅकच झालेला, काय खोलायला नाही आता. कसं खोलू तुम्हीच सांगा. बघ ना, राहून दे ना. खूप खोलूस. तर आम्ही जराशी कॉफी घेतलेली आहे. ही खूपच जराशी घेतली आहेस तू श्रेया. खूप तुला सांगते नीट एक तुम्हाला दाखवते. हे खजूर घेतले आणि ही प्लेट मी प्लेट दाखवते तुम्हाला. खूप छान आहे ते. पकड बघ, ही प्लेट मी डीमार्टवरून आणलेली आहे. अशी मॅट टाईप हे आहे, म्हणजे आपलं काय बोलतात त्याला, चटई टाईप असतं ना, तसं ह्याचं टेक्स्चर आहे. तर ह्याचं पण काढायचं आपलं. चटई नाही आहे ती. तर तुम्ही एकदा इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. इथे आहे मखाना. श्लोक हा जरा हात हे कर. काय काय आपण दाखवूया. मखाना आहे, बदाम आहे, काजू आहेत, कॉफी आहे, त्यानंतर डार्क चॉकलेट आहे, पिस्ताशिओ आहे, आणि हे खजूर आहेत. आणि इथे थोडंसं दूध. आपलं दुधाचा कप दाखव. मस्त एकदम चाय टपरी से लाया हमने कप, है ना. तर काही आता श्लोक एक टाकतोय. पहिला मखाना टाक. हे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि दुधात भिजवत ठेवायचं आहे. तर आम्ही तुम्हाला हे करून झाल्यावर भेटतो. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला आता दाखवले ते आपल्याला टाकायचे आहेत आणि दूध टाकून ते थोडा वेळ ठेवायचं आहे. मग दूध थोडंसं हे झाल्यावर मी तुम्हाला दाखवते परत एकदा. तर आम्ही सध्या हे सगळं मिक्स केले आहे आणि दूध टाकून थोड्या वेळ ठेवतो, 1 हाफ एन आवर, आणि मग आम्ही ग्राइंड करतो. ओके, चल झाकण बंद कर. जरासं असं त्याला हलव आणि मग ठेव.
बस 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 दूध बाहेर येईल. हां ओके. तर ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे आणि आम्ही हे सोक करत ठेवलेलं. तर आपण ह्याचं आता ग्राइंड करूया. ह्याचं टाकूया. कुठे माईक कुठं पडतं. तर गाई सध्या तर ते ब्लेंड झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. तर असं असं स्लरी टाईप असं नाही. तर हे आहे ना टेस्ट करून मी दाखवते. मला पण मस्त झालं. नॅचरल जास्त डार्क पण नाहीये, एकदम चॉकलेटी पण नाही आणि काय माहिती छान लागते टेस्टला. तर आमच्याकडे तर आधी आम्ही विचार केलेला की एक काचेच्या बाउलमध्ये असं ठेवूया आणि रेफ्रिजरेट करूया. पण मी रिसेंटली डीमार्टवरून हे आईस पॉप मोल्ड्स आणलेले 99 रुपीजलाच आहे. तर हे 12 आहेत. तर आपण बघूया आता. मी हे पहिल्यांदा खोलतेस का? हम्म. या काय तुझी जागा नाही येतं बसायला. हो. तर आपण हे बघूया. तिथे दीदी मला ओळख होती की कशाला घेतेस म्हणणार आहे असून काहीतरी करेल. 99 रुपीजला बरं आहे की मग. हां चांगलं आहे. क्यूट आहे. पोपट आहे अजून काय बघ ना तिथं. पोपट, वॉटरमेलन खाल्लेला आणि पायनॅपल. हे बघा कशी कापते. आवडा सांडलं तर दीदीचा ओरडा खाणार. तर आता हे श्लोक टाकत आहे त्याच्यात. पूर्ण एकदम फुल पॅक नको भरूस का. तर सध्या मी ह्याच्यात पोर केलेलं आहे आणि आता वरून स्टिक्स लावतो आम्ही. तर बघूया आता. होप सो छान होईल. अरे असंच ना. तसंच थांब मी फ्रीज ओपन करते. नीट ठेव का. ना बिचारीला लय लागलं. ती जिजा थांबतच नव्हती यार. बस 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 खूप हसलास बस. कोण आहे. मग त्यानंतर आम्ही गेलेलो ताईकडे आणि मग तिथून गेलो नॅचरल्सला. तर नॅचरल्सला एक नवीन समरचा फ्लेवर आला आहे. मँगो काहीतरी अल्फान्सो मँगोचं ह्याचं नाव आहे. मला एक्झॅक्ट नेम माहिती नाही. तर ह्याच्यात काय नाही आहे एवढं असं मला काही खास नाही वाटलं. कारण फक्त व्हॅनिला आहे आणि असं मँगोचे स्लाइस कट करून दिलेले आहेत. तर आय वुड रिकमेंड. एवढं वाव नाही आहे. घरी पण तुम्ही करून खाऊ शकता. तर नेक्स्ट डे मी केलेलं श्लोकसाठी सँडविच आणि आम्ही सँडविचचं जेवण केलं. आणि मी बघत होते फ्रीजमध्ये की आमचं जे आईस्क्रीम आहे ते सेट झालं आहे की नाही. पण गाईज एक खूप मोठा पचका झाला. ते जे मी आईस पॉप्स आणलेले ते अजिबात म्हणजे चांगले होते. त्यानंतर मी त्याच्यात वॉटर टाकून बघितलं पाणी टाकून तर ते सेट झालेलं. पण काय माहिती आईस्क्रीमचा त्यात काय सीन झाला तर ते नीट सेटच नव्हतं झालेलं. आणि आम्ही दुसऱ्या एका ह्याच्यात ग्लास बाउलमध्ये पण आम्ही आईस्क्रीम टाकून ठेवलेलं तर ते बरोबर सेट झालेलं आणि छान पण लागत होतं. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्ही हे ट्राय करत असाल तर इन्स्टंटली ॲज अ स्मूदी म्हणून हे छान लागेल. तर तेव्हाच हे प्या किंवा खाऊन घ्या. आणि जर तुम्हाला थोडंसं थंड करायचं असेल तर थंड करून थोडंसं खावा. गाई श्लोक बघतो स्ट्रेंजर थिंग्स आणि तुला काय म्हणायचंय. 11ला जसं नाकातनं रक्त येतं ना तसं मला पण येतं रक्त नाकातनं. बाहेर उन्हात गेल्यावर माझ्याकडे पण मी 11 आहे. मग बघा थांबा. बघा गेलो तिकडं. काय गेलं बघा ना. नाकातनं रक्त नाही आलं खरं. जा उन्हात जाऊन उभं राहा. जा जा उन्हात जाऊन उभं राहा. पाणी आलं खरं नाकात. जा ना शेंबूड असेल. मग त्या रात्री आम्ही गेलो ताईकडे जेवायला कारण दादानी गावावरून आणलेलं मटण. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी डोसे खाल्ले नाश्त्याला. मी तुम्हाला ह्याची रेसिपी पण एकदा नक्की दाखवेल की माझी दीदी कसं डोश्याचं पीठ भिजवते. बघ श्लोक कसा होता तुझा एक्सपिरियन्स. इकडे आत येऊन बोल. कसा होता तुझा एक्सपिरियन्स ओल्ड मुंबई. म्हणत होतो मी. हा तुमचं मुंबई काय तुमचं मुंबई
मुंबई हा. IPL मध्ये पण बकवास, खरोखर मध्ये पण बकवास. हा मग खरं आज मांडलं. शॉपिंग करून आलाय का असं का? म्हणजे सगळे टाईपचे व्हरायटीज, सगळं बिझनेसेस. मी असं इकडंच माझं पुढं लक्षच नव्हतं. हा ना, बापू आणि सुधीर मामा कुठे चालले ते पण मला माहित नव्हतं. मी फक्त एवढी मोठी आहे ना मुंबई. माझा जन्म झाला तिकडे. बघितलं की तुझी रूम, तू राहतेस तिथं. हा ना, एवढीशीच आहे ना, छोटीशी. आणि घोड्यावर बापू मला फिरवायचे ते सगळं सांगितलं काय? बादशाला गेलेलंच काय? तिकडे माझी मम्मा रोज जायची. आणि मग आता बोलशील का काय तुमची मुंबई? मग मांडलंच की नाही काय नात खुळा काय कोल्हापूर पेक्षा? मग इकडंच असं सारखंच माझं येत होतं. असं असं मांडलं तुमच्या मुंबईला. मांडलं, एकदम मांडलं, खरोखर मांडलं. ऑनेस्टली सांगतो. बरं काय काय घेऊन आलास? एवढं काय काय सामान घेऊन आलास? बॅग आणलं, बॅग आणले, श्लोकनी. आणि काय आणलंय? हे अन्वीच आहे. ओके. आणि बॉटल वगैरे. आणि जर्सी दाखव तुझी. मेन जर्सी साठी खास पोरगा गेलेला आतल्या मुंबईत जर्सी आणायला. त्याला जर्सी कॅप पण आणली काय? आता CSKच्या मॅचला घालूनच बसायचं. ठीक आहे, काढायची नाही, सुट्टी नाही द्यायची. ओ माय गॉड, एकदम सुपर किंग वाली जर्सी आणली आहे. छान छान छान. आणि जर्सी काय म्हणतात, कॅप सुपर भारी आणली. आणि जर्सी बघू. आणि दुसरं काय नाही घेतलंस का वेगळं? धोनीची जर्सी होती का तुझ्याकडे? तू घालून बसायचं. मग काय छोटी झाली का ती? अरे ती काढ नाही. बघू. मला काय आणलं? थाला फॉर मागे बघू. माझी काय नाही, ओरिजिनल आहे ना म्हणून काय नाही. ठीक आहे, असून दे. छान आवडला ना तुला? खुश झालंस ना? ओके. गाईज आम्ही चाललो आता सध्या आईस्क्रीम खायला आफ्टर, कारण श्लोक जरा मुंबईच्या ओल्ड मुंबईच्या ज्यातून दमून आलाय ना, म्हणलं त्याला त्यातून आईस्क्रीम देऊ. तर आमच्या ग्रुपमध्ये आहे एक मेंबर ज्याला वेगवेगळे फ्लेवर ट्राय करायचे असतात, जसं की वॉटरमेलन, गुआवा. काय माहिती कसं काय असं खायची इच्छा होते, पण असं चालायचं. उडी मारायची तुला? तिथे आहे नवी मुंबई एअरपोर्ट. मस्त वाटतंय रे. गाईज आम्ही आलोय बेलापूरला. नेहमी आम्ही त्या ब्रिजच्या स्पॉटला येतो, पण आज थोडंसं पुढे आलं श्लोकमुळे. आणि असा व्ह्यू आहे इकडे. तर इथे एक छोटंसं कॅफे पण आहे. तर हे आहे ते कॅफे. बरे वाटतंय. तिथे ट्रेन उलवेला जाते, उलवेला. हा का आलं CSK. उलवे उरण उलवे. तर गाईज आम्ही सध्या तो स्पॉट बघितल्यानंतर आपण आम्ही रिटर्न चाललोय. तशी लोक तुला कसं वाटलं? छान वाटलं. आज जरा असं आम्ही पुढे गेलेलो, त्यामुळे श्लोकूमुळे जरा तो स्पॉट आम्हाला पण एन्जॉय करता आला. तर येस तिथे कॅफे पण. आम्ही कॅफेमध्ये काय थांबलो नाही, फक्त व्ह्यू एन्जॉय केला आणि आलो. आता बघू आम्ही कुठे जातोय खायला. ओके बाय. मग आम्ही गेलो गणेश मोमोजला मोमोज खायला. किचन मध्ये का बघताय? आता काय आला आम्हाला सुपर ओव्हर आहे ते. CSKची काय? पहिल्यांदा सुपर ओव्हर आली ह्या सीझन मधली. पण बापू आपण मुंबईच्या साईडने CSKच्या. अरे खरं CSK चालूच नाहीये. सीएसके नाहीये, कलकत्ता. अच्छा, कोलकाता आहे का? ओके मग ठीक आहे, चालेल. ती मैत्रीण म्हटली सगळं मी बघते तिचे. प्रांजली भेटलेली तुम्हाला? ओके, येऊ दे ना. मला पण जायचं तिला भेटायला. गाईस, तर हे सगळे चाललेले आहेत गावी. हाय कर हाय बाय कर. गावी चाललो म्हणा, गावी चाललो मी. किती क्यूट दिसतेय ग, किती क्यूट. मावशी बोल. मावशी
इधर तू राहा का जाऊ नकोस. श्लोक येस अबंग बाय भेटूया गावी. येस श्लोकू बाय. CSK हारणार आहे IPL. बाय दादा बाय बाय कर मम्माला. तर या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. बाय.